नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, शेतकरी कर्जमाफी जाहीर। तर मित्रांनो, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार बघूया सविस्तर माहिती। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केली। कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने एप्रिल 2026 पर्यंत शिफारस करायची आहे। त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले। तर मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रबीची पेरणी त्यांना करता येणार नाही। म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे। पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये मदत दिली जात आहे। आतापर्यंत 8,000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहे। या आठवड्यात अखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून 15 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल, या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील 90% शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम 15 दिवसात जमा केली जाणार आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।